रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांकडून महापालिकेनं 1,13,000 रुपये दंडाची वसुली केली आहे। 277 नागरिकांवर रस्त्यावर थुंकल्या प्रकरणामध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे आणि गेल्या 22 महिन्यामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। पुणे शहरामध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या 2 तरुणांना 15 दिवसांचा तुरुंगवास देण्यात आलाय आणि कोर्टानेही कठोर भूमिका घेतली आहे। 15 दिवसांचा तुरुंगवास आणि 12,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली। नाशिक शहर परिसरामध्ये पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे। हवामान खात्याकडून नाशिकमध्ये 2 दिवसांचा येलो अलर्ट जारी केलाय। नागरिकांना सतर्कतेचा त्यामुळे इशारा दिलाय। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। धरणातून सध्या 6,310 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केलाय आणि नागरिकांना सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय। पावसाचा जोर जर असाच वाढत राहिला तर धरणातून विसर्ग वाढवला जाणार आहे। नाशिकच्या गंगापूर धरणामधून 2,200 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे आणि पावसाचा जोर कायम राहिला तर विसर्ग आणखी वाढवला जाईल। आज नाशिकला पावसाचा येलो अलर्ट आहे, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहावं असा इशारा दिलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमधून हैदराबादसाठी 1 ऑक्टोबरपासून सकाळच्या सत्रात आठवड्यातून 3 दिवस विमानसेवा सुरू करण्यात आली आहे। सध्या सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी विमानसेवा सुरू राहणार आहे। प्रतिसाद पाहून नियमित सेवा सुरू केली जाईल। संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झाले। पावसामुळे आतापर्यंत 5,320 गावांमधली पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। 20,99,301 हेक्टरवरच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून 99,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय। पावसाचा जोर वाढला तर विसर्ग वाढेल अशी शक्यता आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। विसर्ग वाढल्यामुळे पूरस्थिती निर्माण होईल अशी शक्यता आहे। प्रशासनाकडून आता खबरदारी घेतली जाते। संभाजीनगरमध्ये नवरात्र उत्सव महासंघाच्या कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं। हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळी त्यांनी उपस्थितांना गरबासह शस्त्रपूजन देखील करावं अशी शपथ घ्यायला लावली। दुर्गा मातेनं ज्याप्रमाणे राक्षसाचा वध केला ती गोष्ट लक्षात राहण्यासाठी शस्त्रपूजन करणं गरजेचं असल्याचं तोगडिया म्हणाले।